राज्यातील शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा 15 जुलैला सत्कार, 56 लाख शेतकऱ्यांतर्फे सत्कार सोहळ्याचं आयोजन. कर्जमुक्ती योजना लागू केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात. उद्धव ठाकरेंची शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट, स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा. ठाकरेंचे पुढील आमदार सचिन अहिर यांचा सत्कार, विधान परिषद उपसभापतीपदी वर्णी लागल्यावर मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीत सत्कार सोहळ्याचं आयोजन. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय, 20 पैकी 19 जागांवर शेतकरी विकास पॅनलचा विजय. नवनिर्वाचित संचालकांनी मंत्रालयात घेतली सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट. एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात, विद्यार्थी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सकारात्मक निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा आक्रोश सत्याग्रह, नीटच्या 22 आत्महत्यांवरनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी. पेपर फुटीवर कठोर कारवाईची मागणी. मुंबईतील खोल समुद्रात मच्छीमारांना मिळणार सॅटेलाइट फोन, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती. आपत्कालीन वेळी तात्काळ मदत मिळणार, बीएसएनएल सोबत शासनाचा समन्वय सुरू. रत्नागिरीच्या आंजर्ले ताराबंदर इथल्या बोटीनं भीषण आग, ग्रामपंचायतीजवळ पार्किंगला उभ्या होत्या बोटी, 2 ते 3 बोटी आगीच्या भक्ष्यस्थानी. घटनास्थळी बचावकार्य सुरू. मुंबईच्या अंधेरी ओशिवरात पोलीस स्टेशनजवळच पत्नीची हत्या, वादानंतर दारूच्या नशेत असलेल्या पतीनं पत्नीच्या डोक्यात घातला दगड. ठाण्यामध्ये वृक्ष कोसळून वाढत्या दुर्घटना, आमदार निरंजन डावखरेंची सर्व वृक्षांच्या हेल्थ ऑडिटची मागणी. शाळा रुग्णालय गर्दीच्या ठिकाणांच्या झाडांना प्राधान्य द्यावं, डावखरेंच्या सूचना. बीडच्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयरामसाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. जामिनासाठी 10वी 12वीत चांगले मार्क, बीएससी पदवीधर असल्याचं दिलं होतं कारण.